आज मी इथे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे। सर्व जिल्हा स्तरातून तालुका स्तरातून मला या बाबतीत फोन आले। म्हणजे एक मतदारसंघ असा आहे जिथे 14 लोक इच्छुक होते। त्या 14 उमेदवारापैकी एक तरी स्थानिक उमेदवार त्याला जर तिकीट दिलं असतं तर मी नक्की माघार घेतली असती, परंतु 14तल्या एकालाही न देता बाहेरचा उमेदवार लादून सर्व तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघावर अन्याय केलेला आहे। त्या अन्यायाचं प्रतीक म्हणून आम्ही इथे अपक्ष फॉर्म भरलेले आहेत। माझ्याबरोबर आणखी सुद्धा लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु सर्वांनी निषेध म्हणून हा फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा निषेध मतदारसंघात नक्की लोक आपल्या मतदानाच्या रूपात दाखवून देतील याची मला खात्री आहे। 29 वर्ष राणेसाहेबांबरोबर मी काम करतोय। मी त्यांच्याही कानावर घालून आलेलो होतो मला उमेदवारी द्या म्हणून, मी तळवडे मतदारसंघात इच्छुक आहे म्हणून, परंतु पक्षाने विचार केला नाही। त्यांच्या काही अडचणी असतील, पक्षाच्या काही अडचणी असतील, त्यांनी त्याचा विचार केला। मी माझा विचार करतोय। आता वय वर्ष 52 आहे माझं आणि ह्याच्या पलीकडे मी पुढे जाऊन राजकारण किती दिवस करणार, त्यामुळे लढून मरावं या उद्देशाने ही निवडणूक मी लढवतोय। नाही, आता माघार नाही, आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। एकदा ठरलंय ते ठरलंय, भले यातून पराभवाला सामोरं जावं लागलं तरी त्याची चिंता नाही। आता निश्चित ही उमेदवारी कायम राहील।